गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 6 तासात अटक. म्हसरूळ पोलीस ठाण्याची धमाकेदार कामगिरी. नाशिकच्या म्हसरूळ भागात गल्लीतील भांडण सोडवायला गेलेल्या 2 तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. मात्र पोलिसांनी अवघ्या 6 तासात मोठी कारवाई करत आरोपींना गजाआड केलंय. म्हसोबावाडी म्हसरूळ येथे राहणारे सोनू शेवरे आणि त्यांचा भाऊ वैभव शेवरे हे घरी असताना गल्लीमध्ये इसम यश पवार, रतन पवार, ईश्वर पवार आणि सोनू भालेराव हे मोठ्या आवाजात भांडत होते. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सोनू आणि वैभव शेवरे यांना आरोपींनी शिवीगाळ करत जुने वाद काढून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून सोनू शेवरे आणि वैभव शेवरे यांच्या हातावर, मनगटावर, पाठीवर आणि पायावर धार हत्यार व लाठ्या गाठ्यांनीही बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलंय. या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक दीपक पठारे व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी यश पवार आणि रतन पवार तावडी इटवली डोंगर परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. लगेचच पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना अवघ्या 6 तासात अटक केली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे तसेच पोलीस कर्मचारी राकेश शिंदे, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वाघमारे, पंकज चव्हाण आणि गुणवंत गायकवाड यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.